सगळ्यात मोठ्या बातमी आहे साम टीव्हीच्या इन्व्हेस्टिगेशनची। 1 लाख टन कांदा खरेदीमध्ये घोटाळा होत असल्याची बातमी साम टीव्हीने खरं तर समोर आणली आणि त्याची दखल थेट केंद्रात घेण्यात आली। मात्र नाफेडच्या कांदा खरेदीतील गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसतंय। नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये गैरव्यवहार होत असल्याचं अध्यक्ष जेठाभाई अहिर यांनी मान्य केलंय। मात्र तरी सुद्धा नाफेडच्या संचालकांकडून घोटाळ्यावर पांघरुण घालण्याचा हा प्रयत्न होत असल्याचं दिसतंय। नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये कोणताही गैरव्यवहार होत नसल्याचा दावा नाफेडचे संचालक अशोक ठाकूर यांनी खरं तर केलाय आणि त्यामुळे कुठेतरी हा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न का होतोय असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। डाला जाए ये कुछ मेरे को अच्छा नहीं लग रहा है। तो क्या इसमें जो भी अधिकारी होगा उसके खिलाफ भी हम पगला लेंगे। वो अधिकारी मिले हुए उसके खिलाफ भी पड़ा होगा। नाफेड के द्वारा जो अधिकारी नियुक्त गए वो भी अच्छा काम नहीं करेंगे तो उसके खिलाफ भी हम जांच कमेटी बिठाएंगे, उसके खिलाफ भी पगले हम लेंगे। मेरे साथ पिछले 2 दिन में जितने भी लोगों से मैं संपर्क में आया हूँ, किसी ने भी मेरे साथ किसी किसान ने ये बात नहीं कही है कि हमारे साथ कोई धोखा हुआ है। हमने व्यक्तिगत तौर पर उनसे बात करी है। आज भी मैं कम से कम 300-400 फार्मर से अभी मिल के आ रहा हूँ सीधा। और उनको जब पता लगा कि सरकार 5 करोड़ से बजट को 1200 करोड़ ले आई है, 200 करोड़ रुपए अल्टरनेट इनकम के रूप में यहाँ के किसानों को मिल रहा है, तो इस बात को वो बहुत संतुष्ट हुए। आणि या संदर्भातली अधिक माहिती घेण्यासाठी आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडे। अभिजित, काय सांगाल? आपण पाहतोय नाफेडच्या कांदा खरेदीतील हा गैरव्यवहार दडपण्याचा आता प्रयत्न होत असल्याचं दिसतंय। मोहिनी, मागच्या महिन्यात 20-21 जूनला नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहिर हे नाशिक जिल्ह्यात आलेले होते। अनेक खरेदी केंद्रांवर नाफेडच्या त्यांनी अचानक भेटी दिल्या, रेट टाकल्या आणि त्या ठिकाणी गैरव्यवहार होत असल्याचं त्यांना निदर्शनास आलेलं होतं। त्यामध्ये काही केंद्रांवर शेतकऱ्यांच्या आधार कार्डचे गठ्ठेच्या गठ्ठे सापडलेले होते। काही ठिकाणी व्यापाऱ्यांकडून कांदा खरेदी केली जात असल्याचं देखील समोर आलेलं होतं। त्यामुळे या सगळ्या गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश जेठाभाई अहिर यांनी दिलेले होते। मात्र त्यानंतर अवघ्या 10 ते 12 दिवसातच संचालक अशोक ठाकूर देखील नाशिक दौऱ्यावर आले आणि त्यांनी नाफेडच्या खरेदीत कुठलाही गैरव्यवहार नसल्याचं आणि शेतकरी नाफेडच्या खरेदीमुळे आनंदी असल्याचं म्हटलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी हा गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न होतोय का, सारवासारव करण्याचा प्रयत्न होतोय का, असा संशय आता निर्माण होतोय। त्यामुळे शेतकऱ्यांमधून देखील या सगळ्या प्रकरणाबाबत आता संताप व्यक्त केला जातोय। विशेष म्हणजे नाफेडने थेट बाजार समितीतून कांद्याची खरेदी करावी अशी शेतकऱ्यांची मागच्या काही वर्षांपासूनची मागणी, मात्र अशा पद्धतीने नाफेड खरेदी करू शकत नाही असं देखील वक्तव्य जे ते अशोक ठाकूर यांनी केलेलं आहे। त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रकरणातला संशय जो आहे तो आणखी वाढीला लागलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे खरोखरच या सगळ्या गैरव्यवहाराची चौकशी पारदर्शकपणे होणार का असा सवाल आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातो। अगदी नक्कीच धन्यवाद अभिजित दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय एकूणच या घोटाळ्यासंदर्भातली ही महत्त्वाची बातमी। खरं तर घोटाळा साम टीव्हीने उघड केलाय। मात्र हा कांदा घोटाळा जो उघड करण्यात आलेला आहे त्याबाबत साम टीव्हीच्या प्रतिनिधीनं कृषी मंत्र्यांना प्रश्न विचारला आणि त्याच वेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक अजब सल्ला दिलाय। कांदा खरेदीमध्ये घोटाळा होत असेल तर कोर्टात जा असा अजब सल्ला देत कृषी मंत्र्यांनी कांदा घोटाळ्यासंदर्भात हात झटकले। त्यामुळे कोर्टातच जायचं असेल तर मंत्र्यांचा उपयोग तरी काय असा सवाल उपस्थित होतोय। संबंधित खात्याचा मंत्री असं बेजबाबदार विधान कसं करू शकतो असाही एक प्रश्न आहे। कांद्याचे भाव पडले, तुम्हीच दोष देता। कांदा खरेदी केल्यानंतर घोटाळे झालेत म्हणून तुमचे त्या पद्धतीने खरेदी बंद होणार, म्हणजे अशा पद्धतीने नुकसान नेमकं कुणाचं होतं हे बघायला पाहिजे आणि खरं काय हे बघायला पाहिजे। घोटाळे होत असेल तर चौकशी, तुम्ही घोटाळे होत असेल तर साम टीव्हीला सुद्धा या बाबतीमध्ये चौकशी करण्याच्या बाबतीत ज्या स्तरावर चौकशी करायची मागणी करावी। आपण माध्यम आहात, आपण लोकशाहीचं चौथा स्तंभ आहात आणि याच्यावर थांबत नसेल तर आपण त्या बाबतीत कोर्टात जा ना।